तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अभिनेता आणि राजकारणी असलेल्या विजयला थेट राज्याचा स्थलपती बनवलंय, जिथे त्याच्या पक्षासाठीच म्हणजेच टीव्हीकेसाठी हा आनंदाचा आणि उत्साहाचा प्रसंग आहे, तिथेच सत्ताधारी डीएमके कडे शोक करण्याचं एकापेक्षा अधिक कारण आहेत. त्यातील सर्वात नामुष्कीचं कारण म्हणजे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच कोल्हापूर मतदारसंघात झालेला पराभव. टीव्हीकेचे VS बाबू हेच ते व्यक्ती ठरले ज्यांनी या मतदारसंघात स्टॅलिन यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. स्टॅलिन यांनी 1984 मध्ये 1000 लाईट्स विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या निवडणूक कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी 1000 लाईट्स मतदारसंघातून 4 वेळा तर कोल्हापूर मतदारसंघातून 3 वेळा विजय नोंदवलाय. विशेष गोष्ट अशी की ज्या व्यक्तीने त्यांचा पराभव केला ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी त्यांच्या सोबतच काम करत होती. कोण आहेत VS बाबू हे आपण समजून घेणार आहोत, ज्यांनी के स्टॅलिन यांचा पराभव केलाय. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर हे समजून घेऊयात की VS बाबू नेमके आहेत तरी कोण. VS बाबू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्टॅलिन यांच्या DMK पक्षातच केली होती आणि पक्षाच्या विविध पदांवरून प्रगती करत करत ते उत्तर चेन्नई जिल्ह्याचे सचिव म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी जे आहेत ते झालेले होते. विविध अहवालांनुसार चेन्नईच्या शहरी राजकारणात त्यांनी एक अत्यंत विश्वासार्ह नाव म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. 2006 मध्ये पुरासवाल्कम मतदारसंघातून विजय मिळवून त्यांनी तामिळनाडू विधानसभेत प्रवेश केला. जेव्हा स्टॅलिन यांनी आपला मतदारसंघ 1000 लाईट्स वरून कोल्हापूर इथे त्यांनी शिफ्ट व्हायचं ठरवलं, जे 2011 मध्ये होतं, तेव्हा बाबू हेच त्यांचे कॅम्पेन मॅनेजर होते. आता जरी स्टॅलिन यांनी ती निवडणूक जिंकली असली तरी त्यांच्या विजयाचं मताधिक्य म्हणजे मार्जिन ही खूपच कमी होती. ती किती होती तर 2734 मतं. या कामगिरीमुळे DMKच्या पक्षश्रेष्ठींनी बाबू यांना जबाबदार धरलं आणि त्यांना त्यांच्या पदावरून हटवलं. त्यांच्या जागी त्यांनी PK शेखर बाबू यांची नियुक्ती केलेली होती त्यावेळेला. आता पक्षांतर्गत कलहामुळे आणि मतभेदांमुळे त्यांना पक्षाच्या इतर जबाबदाऱ्यातूनही मुक्त करण्यात आलं आणि अखेरीस 2011 मध्ये त्यांनी DMK मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2026च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षाची निवड करण्यापूर्वी त्यांनी काही काळासाठी AIADMK पक्षाची त्यांचे जे संबंध आहेत तेही नीट केलेले होते आणि त्यांचीही साथ दिलेली होती. पण फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी विजय यांच्या TVK पक्षात प्रवेश केला. आता किती मतांनी पराभव झाला के स्टॅलिन यांचा, तर या एकूण त्यांच्या मतदारसंघात आपण जर बघितलं तर के स्टॅलिन होते, त्यांना होते 74,202 मतं आणि दुसरीकडे VS बाबू होते ज्यांना 82,997 मतं मिळालेली होती. म्हणजे 8,795 मतांनी त्या मार्जिननी त्यांनी विजय मिळवलेला होता. तर दुसरीकडे AIADMK यांचं 18,430 मतं त्यांना मिळालेली होती. आता VS बाबूंनी 8,795 ची मार्जिन जी आहे ती मिळवत के स्टॅलिन यांना हरवलं. यांना 2 धक्के सहन करावे लागले. पहिला की पक्षाला बहुमत नाही मिळालं, तर दुसरीकडे ते स्वतः आमदार नसल्यानं आता ते सभागृहात नसणार आहेत. पण स्टॅलिन यांनी निवडणूक हरून पण स्टॅलिन यांनी कुठलाही आरोप केला नाही किंवा आक्रमकपणे कुठलीही टीका केली नाही. त्यांनी एक पोस्ट करत डेमोक्रेसी ते मानतात असा स्पष्ट संदेश दिला. ते काय म्हणालेत आपण बघूयात. थोडक्यात ते असं म्हणाले की आम्ही जनतेचा कौल स्वीकारतो, विजेत्यांचं अभिनंदन. गेल्या 5 वर्षात आम्ही असंख्य प्रकल्प राबवलेत आणि तामिळनाडूच्या जनतेला सुशासन दिलंय. आम्ही तामिळनाडूला सर्व अर्थानं उन्नत केलंय. निवडणुकीच्या मैदानात आम्ही केवळ आमच्या कामगिरीबद्दल बोलूनच मतं मागितली आहेत. आम्ही जनतेला दिलेल्या कल्याणकारी योजना पुढे सुद्धा सुरू राहाव्यात यासाठी आम्ही मतांसाठी प्रचार केला. DMK नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या तामिळनाडूच्या सर्व जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो. मी केवळ मतदान करणाऱ्यांसाठीच नव्हे तर मतदान करायला विसरलेल्यांसाठीही शासन केलं. मी सर्व जनतेशी प्रामाणिक राहिलोय. मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार वागलोय. मी माझ्या शक्ती पलीकडे जाऊन कष्ट केलेत. नेते करुणानिधींच्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, ज्यांनी माझ्याप्रमाणेच मैदानात कष्ट केले आणि जे माझ्या आत्म्यापासून अविभाज्य आहेत, त्या सर्वांप्रती माझ्या हृदयापासून मनपूर्वक कृतज्ञता. त्याचबरोबर चळवळीतले सगळे नेते, अधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, जे आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. माझ्या राजकीय सार्वजनिक जीवनात मी मोठे विजय पाहिलेत, मी पराभवही अनुभवलाय. त्यामुळे केवळ जय पराजय नाही तर आदर्श आणि धोरणं सर्वात महत्त्वाची आहेत या जाणीवेनं मी कार्य करतो. म्हणूनच DMKचा राजकीय प्रवास न डगमगता सुरू राहील. आतापर्यंत जनतेसाठी एक आदर्श सत्ताधारी पक्ष म्हणून काम करणारा DMK पक्ष होता. यापुढे तो एक आदर्श विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असं म्हणत के स्टॅलिन यांनी लोकांचं मन जिंकलं.
निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झालेला असला, जरी काही प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी आपल्याला दिसलेली असली तामिळनाडूमध्ये, जरीही लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलेलं असलं, ज्या दोनच पक्षांमध्ये हे राजकारण तामिळनाडूमध्ये आपल्याला रंगताना दिसलं होतं, ते आता बदलून तिथे विजय यांना एक संधी देण्यात आलेली आहे. पण अर्थात हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहे की विजय यांना 108 सीट्स मिळालेले आहेत. त्या 108 सीट्स या इनफ नाही आहेत. त्यांना आणखीन 10 आमदार लागणार आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी. त्यामुळे ते स्वतःबरोबर कोणाला घेतात? ते काँग्रेसला घेतात का ते सगळे छोट्या पक्षांना मिळून त्यांना ही सत्ता जी आहे ती स्थापन करावी लागणार आहे. 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. त्या कुठल्या आहेत तो व्हिडिओ सुद्धा घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. पण सध्याच्या घडीला तरी TMK ही कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने झुकलेली दिसते सत्ता स्थापन करण्यासाठी. पण बघूयात की काय होतंय. येणारा काळ आपल्याला सगळे जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेलच. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा, म्हणजे या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला बघता येतील आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील.